हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे गुरुवार आणि आज आहे गुरुपुष अमृत. तर बघा योग किती छान आहे. वार पण गुरुवार, तर खूप छान असा जुळून आलेला योग आहे गुरुपुष अमृतचा. आज मी माझ्या घराच्या मुख्य दारासमोर पाण्याचा कलश भरून ठेवलेला आहे. तर स्वच्छ नळाचं पाणी घेतलं आहे, त्याच्यात 1 रुपया, सुपारी, फुलं, अक्षदा, कलशाला 5 कुंकवाचे बोटं लावलेत आणि स्वस्तिक काढलेलं आहे. हळदी कुंकू टाकलेलं आहे आणि फुलं ठेवले. तर आज माझ्या घराचे दोन्हीही मुख्य दरवाजे मी स्वच्छ पुसून घेतले. आतून बाहेरून स्वच्छ पाण्याने एकदम मस्त असे पुसून घेतले. शुभ लाभ नाव काढलं आहे हळदी कुंकवाचं. तर खूप छान आणि खूप प्रसन्न वाटते. तर मस्त अशी माझी सकाळी सकाळी बाहेरची देवपूजा झाली. आता इथे गुलाबजाम बनवायला घेतले. तर गुलाबजाम पाकामध्ये भिजत ठेवले आणि किचन व्यवस्थित स्वच्छ आवरून घेतला. तर चला म्हटलं आज मला आहे ना मस्त असे देव माझे उजळवायचे आहेत. देवपूजा एकदम छान अशी करते. निवांत देवपूजा ठेवली होती. घरातले सर्व काही कामं आवरून घेतले. तर बघा देव कसे झालेले आहे. बरेच दिवस झाले, कमीत कमी एखादा महिना झाला आहे का मी देव उजळवलेच नव्हते. नाहीतर 15-3 वारातून म्हणा किंवा महिन्यातून म्हणा म्हणजे उजळवतेच. पण ह्यावेळेस जरा जास्तच उशीर झाला आहे. तर सर्व देव मी देव्हाऱ्याच्या बाहेर काढून घेतले ताटामध्ये. आता देव मी किचनवरती नेते उजळवण्यासाठी. तर देवांच्या आंघोळ घालण्यासाठी इथे माझ्याकडे पंचधातूची मोठी उरली ती घेतली. डायरेक्ट बेसिनमध्ये आपल्याला देवांच्या आंघोळ घातलेलं पाणी घालायचं नाही आहे. तर ते त्या उरलीमध्ये घ्यायचं आहे आणि तेच पाणी मग आपण झाडांना नेऊन घालायचं. तर जेव्हा कधी आपण किचनवरती देव उजळवायला स्वच्छ करायला म्हणजे आणतो आंघोळ घालायला, तर बेसिनमध्ये देवांचं पाणी सोडायचं नाही आणि तांबं पितळच वापरायचं शक्यतो देवांच्या आंघोळ घालताना. भांडे स्टीलचे वगैरे पण नाही वापरायचे. इथे मी भैया पावडर घेतली. तर ती मी कशासाठी वापरणार आहे, कलश आहे, कलशासाठी डिश वगैरे आहेत ना छोटे छोटे त्यांच्यासाठी वापरणार आहे आणि देवांसाठी लिक्विड वापरणार आहे. तर देवांच्या आंघोळ घातल्यानंतर देव स्वच्छ पुसायला इथे मी रुमाल घेतला आहे. एक देव आंघोळ घालून आणि ठेवायला रुमाल घेतला आहे आणि एक ब्रश घेतलेला आहे. तर बघा जे असे देवांना डिझाईन वगैरे असते तिथं आपला हात जाऊ शकत नाही ना, तर मग ब्रशचे जे दात आहे ना त्याच्याने छान असे देव उजळवता येतील. तर बघा कसे देव झालेले आहे. तर म्हटलं चला आता मस्तपैकी आज देव उजळवून घेऊ. तर कमीत कमी मला देव उजळवायला 2.5 ते 3 तास लागलं. तर तुम्ही सांगाल का ताई इतका वेळ कसा काय लागला. तर देव मी उजळवत होते ना त्यावेळेस म्हणजे देवांची आंघोळ घालीत होते ना त्यावेळेस आहे ना वरती घराचं काम चालू आहे वरती. तर सतत यांचे मला फोन यायचे, शारदा बोर चालू कर, बंद कर, इकडे कॉक फिरव तिकडे कॉक फिरव, म्हणजे आत बाहेर करून आणि मला देवांची आंघोळ घालायला लागली. संसार म्हटल्यानंतर ह्या गोष्टी करणं भागच आहे. दररोजचं पण आपण देवांची आंघोळ घातली ना तर ते पाणी इथं तिथं घालायचं नाही, झाडांना घालून द्यायचं कुंड्यांमध्ये वगैरे. तर मी कधीही पाणी इकडे तिकडे देवांचं आंघोळीचं घालत नाही, म्हणजे असं आपलं पाय वगैरे पडायला नको. तर मी झाडांच्या कुंड्यांनाच घालते. तर इथे बघा मस्त अशी उतरण स्वच्छ घासली आणि ती मी आता उन्हामध्ये वाळत ठेवते. पुन्हा तिच्यामध्ये मला सर्व धान्य हळदी कुंकू भरून ठेवायला लागेल. तर म्हटलं छान अशी ती वाळली पाहिजे. तसंच भरलं तर त्याच्यातलं जे काही धान्य वगैरे आहे ना ते खराब होऊन जाईल. त्याच्यामुळं मग ती सर्वात आधी घासून आणि उन्हामध्ये नेऊन ठेवली आहे. तर आता इथे ना टाक वगैरे जे देव आहेत ना ते लिक्विडने स्वच्छ करून घेते. तर बघा छान एकदम असे वाटतात का आत्ताच टाक घेतले का काय, एवढे सुंदर टाक निघालेत आणि सर्व देव पण एकदम मस्त निघाले. तर एकदम नाजूक हाताने स्वच्छ करायचे आहे. एकदम देवांवरती असा भार वगैरे द्यायचा नाही आहे. तर एकदम वरवर नाजूक हाताने ते देव आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे. आज मी ठरवलंच होतं का काही काम असो कितीही काम असो पण नुसतीच देवांच्या आंघोळने घालायचे. तर आज देव असे छान उजळवायचे आहे. ज्या वेळेस आपण देवांची आंघोळ घालतो तर एकदम नाजूक हाताने देव चोळायचे. एकदम असे दाब वगैरे देवांवरती द्यायचे नाही. नाहीतर कशी देवांची जी डिझाईन वगैरे असते तर ते चिन्ह वगैरे असतात ना ते दाबल्या जातात. त्याच्यामुळं एकदम वरवर हाताने देव उजळवायचे. तर बघा मस्त असं लिक्विडने देव बघा किती छान निघालेत ना, मस्त दिसत आहे देव. तर आज मला एवढं प्रसन्न आणि एवढं भारी वाटलं ना का मी सांगूच शकत नाही. एवढं छान वाटलं देवपूजा करताना.
ताटामध्ये देव ठेवून घेते आणि उतरण तर उन्हामध्येच अजून वाळते, कारण ती ओलीच आहे. मी जाऊन बघितली ना तर ती कशी छोटी असते ना, त्याच्यामुळं मध्ये आहे ना ती ओलीच आहे. तर आता इथे ना मी देवारा स्वच्छ घासून घेते. तर सगळ्यात आधी वरती बल्बचं बटन बंद केलं आणि मस्त असं लिक्विड ना देवारा स्वच्छ करणारे भांड्यांचं लिक्विड घेतलं आणि भांड्यांची घासणी घेतली, पण ती घासणी नवीन आहे शक्तिमानची. तर छान असा देवारा घासून काढला, एवढा पांढरा शुभ्र दिसतोय ना. मार्बलचा देवारा आहे, व्हाईट मार्बलमध्ये. तर असं मला तो पण 8-15 दिवसातून म्हणा, महिन्यातून म्हणा, पण असा एकदम स्वच्छ घासायला लागतो. दररोज देवांची आंघोळ घालताना मी देवारा पुसून घेते. देवारा घासून झाल्यानंतर 2-3 पाण्याने देवारा एकदम स्वच्छ असा पुसून घेतला. कपडा एक घेतला आणि 2-3 वेळेस पाणी बदलवलं. बादलीमधलं भरपूर पाणी घेतलं होतं आणि एकदम मस्त असा पांढरा शुभ्र देवारा दिसायला लागला. तर म्हटलं आता एक दिवशी ना मस्त तुळशी वृंदावन पण माझं असं व्हाईट मार्बलमध्येच आहे ना, तर ते सुद्धा घासील. ज्यावेळेस मी बाहेरची फरची वगैरे धुते ना त्यावेळेस वेळ नाही मिळत मला तुळशी वृंदावन घासायला. तर आता आहे ना म्हटलं एक दिवशी छान असं तुळशी वृंदावनसुद्धा घासील. इथे देवारा एकदम स्वच्छ घासून झाला, 2-3 पाण्याने मस्त पुसून झाला. आता कोरड्या कपड्यांनी फक्त पुसून काढते, म्हणजे देवांची मांडणी मला देवाऱ्यामध्ये करून घ्यायला. इथे मस्त अशी देवाऱ्यात देवांची मांडणी करून घेतली, देवपूजा करून झाली आणि आता देवांना इथे मी नैवेद्य दाखवून घेते. गुलाबजाम बनवले होते सकाळी, तर मस्त अशी आज उतरंडीची पण पूजा वगैरे झाली आहे. तर उतरण ज्या वेळेस मी भरते नव्याने त्यावेळेस उतरंडीला पण नैवेद्य दाखवते. तर योगायोगाने आज छान असे गुलाबजाम बनवले होते आणि असं पण मी देवांना सकाळ संध्याकाळ जो काही आपण स्वयंपाक बनवतो ना तो नैवेद्य मी दाखवतेच. तर छान अशी माझी देवांची आंघोळ वगैरे झाली, देवारा एकदम स्वच्छ झाला आणि बघा मस्त असे देव दिसायला लागले. छान देवपूजा केली आहे ना, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्ही इथे बघितले किती छान असे देव उजळवले, एवढं भारी वाटू राहिले ना का मी सांगूच शकत नाही. देव देवाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर आहे ना खूप प्रसन्न वाटू राहिलं. असं वाटतंय का देव आत्ताच बनवले आणि देवाऱ्यामध्ये ठेवले का काय, एवढे छान देव निघालेत. आणि अशी झाली माझी आजची देवपूजा. फुलं पण एकदम कमी होते सकाळी, म्हणजे मी बाहेरच्या देवपूजेला वगैरे वाहिले फुलं, तर आत्ता एकदमच फुलं कमी होते. थोडेसे होते 5-7 फुलं, तेच वाहिले आणि छान अशी माझी मस्तपैकी देवपूजा झाली. बघा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. देवारा पण एवढा स्वच्छ घासला, बघा किती पांढरा शुभ्र देवारा दिसू राहिलाय. मार्बलचा असल्यामुळे जसा घासला ना तो तसा निघतो. तर एकदम छान असा देवारा निघालाय. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.